समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार मंडळी, ब्रह्मांड नायक या भक्तिमय चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. संत श्री गजानन महाराज यांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओची आपण सुरुवात करूया. पुष्य नक्षत्र हे बुधवार 17 जूनला दुपारी 1:37 सुरू होत आहे. परंतु बुधवार हा गुरुचा वार नसल्यामुळे त्याला गुरु पुष्यामृत योग म्हणत नाही. जेव्हा गुरुवार उजाडतो आणि गुरुवारचा सूर्योदय सकाळी 6:04 होतो, तिथून खऱ्या अर्थाने गुरुपुष्य नक्षत्र म्हणजेच गुरुपुष्यामृत योग सुरू होतो आणि हे नक्षत्र गुरुवारी सकाळी 11:32 संपत असल्यामुळे हा योग तिथे संपतो. थोडक्यात सांगायचे तर तुम्हाला कोणतीही पूजा करायची असेल किंवा श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करायचे असेल किंवा सोने खरेदी करायचे असेल किंवा नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर गुरुवारी 18 जून रोजी सकाळी 6:04 ते सकाळी 11:32 या वेळेतच करा. हाच खरा शुभ मुहूर्त आहे. कॅलेंडरमध्ये दिलेली वेळ अगदी योग्य आहे. गुरु पुष्यामृत योग हा हिंदू धर्मात अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो. जेव्हा गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येते तेव्हा हा दुर्मिळ आणि शुभ योग जुळून येतो. या दिवशी केलेली खरेदी आणि पूजा अत्यंत फलदायी मानली जाते. या दिवशी तुम्ही काय काय करू शकतात आणि पूजेचे काय फळ मिळते याबद्दल आपण जाणून घेऊया. गुरुपुष्यामृत योगावर खरेदी केलेली वस्तू अक्षय म्हणजे कधीही नष्ट न होणारी राहते आणि घरात समृद्धी आणते अशी मान्यता आहे. या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करणे सर्वात उत्तम मानले जाते. अगदी लहान सोन्याचे नाणे किंवा चांदीची वस्तू घेतली तरी चालते. नवीन बिझनेस सुरू करणे, शेअर्स खरेदी करणे, नवीन बँक खाते उघडणे किंवा मुदत ठेव म्हणजे FD करण्यासाठी हा दिवस उत्तम आहे. नवीन घर किंवा फ्लॅट, जमीन किंवा गाडी बुक करण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी हा अतिशय शुभ मुहूर्त आहे. घरातील देवाऱ्यासाठी नवीन मूर्ती, विशेषतः म्हणजे बालकृष्ण, लक्ष्मी किंवा विष्णूची मूर्ती, श्रीयंत्र किंवा पूजेचे साहित्य खरेदी करू शकतात. लॅपटॉप, मोबाईल, टीव्ही आणि घरातील महत्त्वाचे नवीन फर्निचर खरेदी करण्यासाठी हा दिवस चांगला मानला जातो. नवीन पुस्तके, पेन किंवा अभ्यासाचे साहित्य खरेदी करणे हेही शुभ मानले जाते. हा योग गुरुग्रह म्हणजे जो ज्ञान आणि भाग्याचा कारक आहे आणि पुष्य नक्षत्र म्हणजे जे पोषण आणि समृद्धीचे प्रतीक आहे यांच्या मिलनातून बनतो. या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि बृहस्पती देव आणि संत श्री गजानन महाराज यांची पूजा केली जाते. या दिवशी महालक्ष्मीची पूजा केल्याने घरात दारिद्र्य येत नाही आणि धनधान्याची कमतरता भासत नाही. पैशांची होणारी उधळपट्टी थांबते. ज्यांच्या कुंडलीतील गुरुग्रह कमकुवत आहे त्यांना या पूजेमुळे बळ मिळते. यामुळे समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा उच्चपद प्राप्त होते. व्यापार, व्यवसाय आणि नोकरीमध्ये येणारे अडथळे दूर होतात आणि रखडलेली कामे वेगाने मार्गी लागतात. बुद्धी आणि ज्ञानाची प्राप्ती होते. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता लाभते आणि उच्च शिक्षणात यश मिळते. या दिवशी केलेले दान, जप आणि ध्यान यांचे इतर दिवसांच्या तुलनेत 1000 पटीने जास्त फळ मिळते, ज्यामुळे मानसिक शांतता लाभते. जर काही कारणास्तव मोठी खरेदी करणे शक्य नसेल तर या दिवशी घरात हळद, केशर किंवा सुकामेवा खरेदी करून आणणे सुद्धा अत्यंत शुभ किंवा समृद्धी देणारे मानले जाते. या दिवशी संत श्री गजानन महाराज यांच्या श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण सुद्धा केले जाते. श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण केल्याने भक्तांच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. गजानन विजय ग्रंथामध्ये आपण वाचलेले आहे. गुरुपुष्य योगावरी जो यांचे पारायण करी बसून एका आसनावरी राहुनिया शुचिर्भूत त्यांच्या अवघ्या मनोकामना खचित होतील पूर्ण जाणा कसल्याही असोत यातना त्या त्यांच्या निरसतील इतके महत्त्व गुरुपुष्यामृत योगाचे गजानन विजय ग्रंथामध्ये सांगितलेले आहे. जो कोणी भक्त
गुरुपुष्यामृत योगावर श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करील त्याच्या संपूर्ण मनोकामना पूर्ण होतात. श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण कोणत्या इच्छेपूर्तीसाठी करायचे आहे? गजानन विजय ग्रंथाचे कोणते नियम पाळावे? श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण कोण कोण करू शकतो? याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सर्वात आधी आपण जाणून घेऊया पारायण कोण करू शकतो. तर पारायण हे छोट्यांपासून तर वयोवृद्ध लोकांपर्यंत कोणीही करू शकतो. ज्यांना लिहिता वाचता येत नाही हे लोकसुद्धा पारायण करू शकतात. आणि जर इच्छापूर्तीसाठी पारायण करत असेल, जसे कुणाला नोकरी मिळत नसेल, अडथळे येत असतील किंवा कोणती स्पर्धा परीक्षा असेल त्यामध्ये यश येत नसेल, संतान होत नसेल किंवा घर घेण्यासाठी किंवा नवीन वाहन घेण्यासाठी किंवा घरात सुखशांती यावी किंवा कुठल्याही इच्छापूर्तीसाठी तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करू शकतात. तसेच विवाह योग्य मुलगा किंवा मुलगी झाली असेल, त्यांची विवाह जुळत नसेल तर त्यासाठी सुद्धा श्री गजानन विजय ग्रंथाचे तुम्ही पारायण करू शकतात. तर श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण कसे करायचे? तर श्री गजानन विजय ग्रंथाचे एकूण 21 अध्याय आहे. तर जेव्हापासून गुरुपुष्यामृत योग सुरू होत आहे तेव्हापासून तुम्ही सुरू करू शकतात. परंतु प्रयत्न करावे की गुरुपुष्यामृत योग संपण्याच्या आधीच आपल्याला 21 अध्यायांचे पारायण संपूर्ण पूर्ण करायचे आहे. श्री गजानन विजय ग्रंथामध्ये लिहिलेले आहे, बसून एका आसनावरी म्हणजे आपल्याला उठायचे नाही आहे. म्हणजे संपूर्ण श्री गजानन विजय ग्रंथाचे 21 अध्यायांचे पारायण एका बैठकीतच करायचे आहे. ते सुद्धा गुरुपुष्यामृत योग संपायच्या आधी. याचा हा नियमच आहे. आपल्याला इच्छापूर्तीसाठी पारायण करायचे असेल तर एका आसनावरी म्हणजे एका बैठकीतच 21 अध्याय पूर्ण करायचे आणि वाचायचे आहे. तर एक अध्याय वाचण्यासाठी किती वेळ लागतो? जे नेहमी पारायण करतात त्यांना शक्यतोवर 15 ते 20 मिनिटं लागतात. शेवटचे 2-3 अध्याय मोठे आहे त्याला वाचण्यासाठी म्हणजे संपूर्ण श्री गजानन विजय ग्रंथ वाचण्यासाठी 4 ते 5 तास लागतात. या दिवशी गुरुपुष्यामृत योग सकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी सुरू होऊन सकाळी 11 वाजून 32 मिनिटाला संपत आहे. तर जवळजवळ आपल्याला 5-5.5 तास मिळतात. तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार एका आसनावर पारायण कसे करायचे ते ठरवायचे आहे. आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे आणि जून महिना सुरू आहे. ऊन खूपच तापते आणि आपल्याला एका आसनावर बसून पारायण करायचे असेल तर त्यासाठी घसा वाचन करताना कोरडा पडतोच. म्हणून त्यासाठी आपल्याजवळ एक पाण्याची बाटली आणि एक छोटा पाण्याचा ग्लास भरून घ्यावा. म्हणजे आपल्याला जेव्हा तहान लागेल तेव्हा आपण पाणी लगेच पिऊ शकतो. म्हणजे तुम्हाला उठण्याची गरज पडणार नाही. जर कुणाला वॉशरूमला जावेच लागले तर 1 किंवा 2 वेळा जाऊ शकतात. शक्यतर या गुरुपुष्यामृत योगावर जे पारायण करतात ते एका आसनावर म्हणजे न उठता, न कुणाशी बोलता हे पारायण पूर्ण करायचे असतात. हा पारायणाचा नियमच आहे. पाणी पिऊन तुम्ही पारायण पुढे चालू करू शकतात. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी थोडा त्याग तर करावाच लागतो. श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करायची तुमची इच्छा असेल तर नक्की करा. संत श्री गजानन महाराज भक्तांच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण करतात. ज्यांचे लग्न जुळत नाही असे मुलं मुली असेल तर हे पारायण कोणी करावे? आई-वडिलांनी करायचे का? तर नाही. विवाह योग्य मुलं मुली असतील तर त्यांनी आवर्जून हे पारायण करणे. आई-वडील त्यांच्यासोबत पारायण करू शकतात. परंतु ज्यांच्यासाठी हे पारायण करायचे आहे हे त्यांनीच करावे. आई-वडील तर करतीलच, पण स्वतः ज्याला समस्या आहेत अशा व्यक्तीने केले तर त्याचे फळ त्वरित मिळते. जो कोणी दीर्घकाळापासून आजारी आहे त्यांची तब्येत प्रकृती व्यवस्थित राहण्यासाठी सुद्धा हे गुरुपुष्यामृत योगाचे पारायण तुम्ही करू शकतात. गुरुपुष्यामृत योगावर आपल्या पारायण करायला जमले नाही तर काय करावे?
किंवा इतक्या वेळ एका आसनावर बसणे शक्य होत नाही, तर तुम्ही गुरुपुष्पामृत योग कोणती सेवा करू शकतात. किंवा कोणाला इच्छापूर्तीसाठी सेवा करायची नसेल, त्यांनी संत श्री गजानन महाराजांचे छोट्या पोथीचे म्हणजे श्री गजानन विजय महात्म्य पोथीचे वाचन करावे किंवा बावन्नीचे वाचन करावे किंवा अष्टक वाचावे, स्तवन करावे. नाहीच जमले तर संत श्री गजानन महाराजांचे नामस्मरण करावे किंवा संत श्री गजानन महाराजांच्या मंत्राचा जसे गणगण गणात होते किंवा श्री गजानन विजय महाराजांचा तारक मंत्र यांचे 1 वेळा 11 वेळा माळजप करावा. ज्यांच्याकडून बसले जात नाही, वयोवृद्ध आहे, ते देखील श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करू शकतात. त्यांनी टेबलावर महाराजांचा फोटो ठेवून महाराजांना तिथे हार, पुष्पगंध, अक्षता वाहून श्री गजानन महाराजांच्या मोठ्या पोथीचे म्हणजे श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करू शकतात किंवा त्यांना तसेही शक्य नाही झाले तर ते श्री गजानन महात्म्य या छोट्या पोथी वाचू शकतात किंवा संत श्री गजानन महाराजांचा तारक मंत्र, गणगण गणात बोते या मंत्राचे नामस्मरण, माळजप करू शकतात किंवा संत श्री गजानन महाराजांची स्तोत्र, बावन्नी, अष्टक, स्तवन हे सुद्धा वाचू शकतात आणि श्रवण करू शकतात. परंतु ज्यांना इच्छापूर्तीसाठी किंवा संकल्पासाठी सेवा करायची असेल, त्यांना श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करावेच लागेल. श्री गजानन महाराज यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून अगदी मनापासून सेवा करून बघा, त्याचे फळ नक्कीच मिळते. चला तर ह्या पारायणासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल ते अगदी सोपं आहे. एक पाट किंवा चौरंग, गजानन महाराज यांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर मूर्ती घ्यावी. तसेच एक हार, फुले, अगरबत्ती, धूप, दीप, कापूर, नारळ, निरांजन, विड्याची पाने, सुपारी, नैवेद्य, पाणी, आसन, फळे असे साहित्य लागेल. श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करणे म्हणजे गजानन भक्तांसाठी तर एक खजिनाच असतो. पारायणामुळे भक्तांच्या मनातील दुःख, संकट, समस्या सर्व दूर होतात. धनसंपत्ती, ऐश्वर्य लाभते. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. चला तर आता बघू पारायण कसे करायचे. हे पारायण तुम्ही गुरुपुष्पामृत योग सुरू होतो तेव्हापासून करायचे आहे. गुरुपुष्पामृत सकाळी 6:04 सुरू होत आहे, म्हणून त्यासाठी सकाळी लवकर उठून अंघोळ करायची आहे. एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे, तर ते स्वच्छ पुसून घ्यावा. त्यावर लाल किंवा पिवळा कापड अंथरायचा आहे. पूजेला सुरुवात करण्याआधी समई किंवा दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर पाटावर संत श्री गजानन महाराजांचा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि फोटो ठेवायचा आहे आणि मूर्ती असेल तर पंचामृताने मूर्तीचा अभिषेक करून स्वच्छ छान पुसून घ्यायची आणि पाटावर तांदूळ ठेवून त्याच्यावर ठेवावी. नंतर 2 विड्याची पाने घेऊन त्यावर सुपारी किंवा गणपतीची मूर्ती असेल तर ती ठेवावी. सुपारीची किंवा गणपतीच्या मूर्तीची हळद, कुंकू, अक्षता वाहून, फुले वाहून, धूप, दीप, निरांजन दाखवून पूजा करावी. त्यानंतर कलशाची पण पूजा तशीच करावी. छोट्या तामांमध्ये किंवा डिशमध्ये तांदूळ किंवा गहू घेऊन त्यावर कलश ठेवावा. कलश पाण्याने पूर्ण भरून घ्यावा. त्यावर हळद, कुंकू, तांदूळ, फुले वाहून त्यावर 5 विड्याची पाने ठेवावे आणि त्यावर विड्याच्या पानांवरती नारळ ठेवावे. कलशाची पण हळद, कुंकू, अक्षता, फुले, धूप, दीप, निरांजन ओवाळून पूजा करावी. त्यानंतर संत श्री गजानन महाराज यांच्या फोटोचा हार घालून हळद, कुंकू, अक्षता वाहून पूजा करावी. त्यानंतर फोटो नसेल तर मूर्तीची पण अक्षदा, हळद, कुंकू, फुले वाहून, धूप, दीप, निरांजन दाखवून पूजा करावी. त्यांना नमस्कार करावा. श्री गजानन विजय ग्रंथाची पोथी पाटावर ठेवावी. त्याची पण हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करावी. धूपदीप, निरंजन दाखवावे. पाटावर फळे किंवा खडीसाखर नैवेद्य म्हणून ठेवावा.
पारायण सुरू करण्याच्या आधी श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री विष्णवे नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः असे म्हणावे. म्हणजे मनाची एकाग्रता वाढते आणि पारायण सिद्ध होते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गजानन महाराजांचा ध्यान श्लोक म्हणावा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. महाराजांचा प्रार्थना मंत्र म्हणावा. गुरु ब्रह्म गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नंतर आपल्याला ज्या इच्छापूर्तीसाठी संकल्प करायचा आहे तो संकल्प करावा. संकल्प करण्यासाठी हातात पाणी आणि तांदूळ घ्यावे आणि हे वाक्य म्हणावे. हे श्री गजानन महाराजा, हे समर्था, मी आजच्या दिवशी श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करत आहे. माझे मन एकाग्र कर आणि हे पारायण निर्विघ्न पूर्ण करून घे. माझ्याकडून काही चूक झाल्यास क्षमा करा आणि तुमचा कृपाप्रसाद माझ्यावर व माझ्या कुटुंबावर कायम ठेवावा. आणि मग अध्यायांचे वाचन सुरू करावे. पारायण पूर्ण झाल्यावर नंतर संत श्री गजानन महाराजांचे 15-20 मिनिटं नामस्मरण करावे. जसे गणगण गणात बोते या मंत्राची 1 माळ जप करावे किंवा तारक मंत्र 1 वेळा किंवा 11 वेळा म्हणावा. त्यानंतर गणपतीची व गजानन महाराजांची आरती मनोभावे करावी व नंतर नैवेद्य दाखवावा. नैवेद्यामध्ये महाराजांच्या आवडीचा नैवेद्य दाखवावा. ते म्हणजे पिठलं, भाकरी, कांदा, ठेचा याचा नैवेद्य दाखवावा. गोड पदार्थ म्हणजे शिरा किंवा बाहेरून आणलेले पेढे, मिठाई याचा नैवेद्य दाखवू शकता. शक्यतो 21 मोदक यांचाही नैवेद्य दाखवावा. मग नंतर समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांकडे हात जोडून क्षमा प्रार्थना करावी. महाराज, माझ्या बुद्धीप्रमाणे ही सेवा केली आहे, ती तुमच्या चरणी अर्पण असो. नंतर घरातील सर्व सदस्यांना आरती देऊन प्रसाद वाटावा व आपणही ग्रहण करावा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून पाटाजवळ किंवा चौरंगावर दिवा, दीप निरंजन, अक्षता, फुले वाहून पूजा करावी आणि खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि जर घरात स्वयंपाक झालेला असेल तर घरातील स्वयंपाकाचा म्हणजे भाजी पोळीचा जे बनलेला असेल त्याचा नैवेद्य तुम्ही महाराजांना दाखवायचा आहे आणि क्षमा याचना आणि प्रार्थना करावी, मनातील इच्छा पूर्ण व्हावे असे सांगून तुम्ही नंतर तो पाठ उचलू शकतो. संत श्री गजानन महाराज भक्तांच्या हाकेला नक्कीच धावून येतात व आपल्या इच्छा पूर्ण करतात. फक्त ही सेवा शांत मनाने आणि भक्तिभावाने पूर्ण करा. गजानन महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवून करावे. नक्कीच ही सेवा त्वरित फळ देऊन जाते. श्री गजानन विजय ग्रंथाचे 1 आसने पारायण करून तुमच्या मनातील सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील. संत श्री गजानन महाराज यांच्या कृपेने आपल्या मनातील इच्छा पूर्ण हो, हीच गजानन महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. कृपया आपल्याला सर्वांना ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. गण गण गणात बोते.